श्री कुंदा मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरि कुंद मुरारी नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। 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 हे नाथ नारायण वासुदेव। हरि मुकुंद नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद हरि मुकुंद मुरारी। मुरारी। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। मुकुंद मुरासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की सद्गुरु झेंडूजी सद्गुरु सखाराम महाराज की सब संतन की जय। सोमेश्वर की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ कार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्द्यवानि विनायको। जन्मादस्य तन्वयादितरतैश्चार्चेषु विघ्नेश्वरात् येने ब्रह्माण्डं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां। वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवतापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवत सद्यो हृद्यवरुदितेऽत्र शुश्रूषुभिस्तक्षणात्। निगमकल्पतरुर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रवसंयुतं। पिबत भागवतं रसमालावुक यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं। द्वैपायनो विरहकातराजुहं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गं मुक्तावान् अदत्रे जननी देवाञ्चे
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पाहिला ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आज कवनाशी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत सकळा नका पाहू गुण दोष ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नम्याता वागरे नान्य सदसत्परम पश्चाहम यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्य तीर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायं यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु न तयतेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जो जगमान्य अज्ञान जे सज्ञान तो कुटयो पूर्ण कल्पांती जान न पवे माते कुट ऐसे देहाती म्हणती त्या देहाची ज्या आसक्ती त्यासी कदा न निश्चिती कुटयोगी ऐसी कुटयोग्याची स्थिती देव सांगत असे प्रजा तपे तुष्टला मूर्ती विधातया ब्रह्मचित्कला विश्वय पगाय साहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी ताना चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची सेवा आणि चालू असलेला आपला भगवान देवाला भगवत प्राप्तीकरता जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाचा विचार सांगत आहेत. हे अतिशय अगत्याचं आहे. मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य केवळ आणि केवळ या देहातला खरा पुरुषार्थ म्हणजे परमार्थ साधून घेणं. केवळ हा मानवी देहातला पुरुषार्थ नाही. 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि शेवटी मोक्ष. यामधले 3 मुख्य जे आहेत ते मुख्य आहे, गौण आहेत. जो आहे 2 मुख्य आणि धर्माच्या आधारित अर्थ आणि काम, आणि त्यातून श्रेष्ठ पुरुषार्थ काम मोक्ष त्याची प्राप्ती. अर्थ आणि काम धर्माची कास सोडून या पुरुषार्थ काम आणि अर्थाच्या संपादनासाठी पुरुषला त्यावेळेस तो मोक्षापासून दुरावला जातो. मोक्ष प्राप्त करून घेणं हा मनुष्य देहातला पुरुषार्थ हे आद्य कर्तव्य आहे. किंबहुना मनुष्य देहाची उपलब्धी, मनुष्य देहाची प्राप्तीच, निर्मितीच मोक्ष प्राप्ती करता, भगवत प्राप्ती करता, भगवत ज्ञान संपादन करण्याकरता, भगवत भक्ती करता, करता परमात्म्याने केलेली. नेहमीचा नित्याचा विचार न करता 1-2 प्रमाणच देऊन मी पुढे निघणार आहे. त्यानंतर आपण परमात्म्याचं दर्शन करून घ्यावं, भगवंताची भक्ती करावी. देवे केली मनुष्य योनी, परमात्म्याने हा देह निर्माण केला, तो निज आत्म म्हणून उपनिषदामध्ये सांगितलं. वारे द्रष्टव्या निधिध्यासितव्य. या आत्म्याचं दर्शन घ्या. आत्म्याच्या दर्शनाने मनुष्याचं कृतार्थ होतं. परमात्म्याच्या दर्शनाने मनुष्याचं जीवन परिपूर्ण होतं.
जोपाला परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीवाची कृतार्थता परिपूर्णता सिद्ध होत नाही. अगदी सोपं आहे. नदीची पूर्णता कधी? मनाने धरण बांधल्याने नाही. धरण बांधल्याने नदीला अडवता परंतु तो थोपत नाही. नदीची पूर्णता ही समुद्राला गेल्यानंतर मंदिर आहे. देवालयाचं काम आहे. उत्कृष्ट मंदिर देवालय झालं, परंतु देवालय पूर्ण झालं केव्हा? ग्रस्ताश्रमामध्ये अपत्य प्राप्तीशिवाय ग्रस्ताश्रम पूर्ण होत नाही. त्याप्रमाणे मनुष्य देह भगवत प्राप्तीवना पूर्ण होऊच शकत नाही. जसं अंधार सूर्योदयाशिवाय, रात्री ही सूर्योदयाशिवाय जाऊच शकत नाही, त्याप्रमाणे तद्वतच परमात्मा प्राप्तीशिवाय मनुष्य देहाची इति कर्तव्यता होत नाही. त्या हा सिद्धांत आहे. आणि म्हणून भगवंताला या देहामध्ये आल्यानंतर भगवंतांनी शास्त्राने, पुराणांनी, वेदाने आणि संतांनी कंठारवाण्या स्वरामध्ये कळवळ्यानं सांगितलं, बाबा दरदेहाला आले तर परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, परमात्म्याचं भजन करा. येवोनी नरदेहा विचारावे सार, धरा वापै धैर्य भजन मार्गी. याच्यासाठीच देह दिलेला आहे. या देहामध्ये आल्यानंतर ज्या अनेक जन्मानुजन्मामध्ये आपण दुःखप्रद अनिष्ट अशी जन्म मृत्यूची परंपरा भोगत आहोत, सेवन करत आहोत, ती परंपरा खंडित करण्याचं सामर्थ्य आणि भगवत प्राप्ती करून घेण्याची ज्ञान भगवंताने या देहात दिलं. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा या देहाला आले. हा देह कशासाठी दिला? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. बाबा हा देह दिला कशासाठी? दिले इंद्रिय हात पाय कान. कान कशासाठी दिले? मनानं सिनेमाचे गाणे ऐकण्यासाठी. हात कशासाठी दिले? पाय भजन करण्यासाठी. पाय तीर्थयात्रा करण्यासाठी. देवळामध्ये परमात्म्याच्या संतांच्या दर्शनाला जाण्यासाठी. याच्यासाठी पाय दिले. तोंड कशासाठी दिलं? मना भांडणं करण्यासाठी नाही. कमलमुख राम भजन कुदिया. कबीरजी सांगतात, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता भगवंताने सुंदर अशी वाणी दिली. किती उत्तम प्रकारचा देह आहे हो, आपल्या जवळचा आहे म्हणून आपल्याला याचं महत्त्व कळत नाही. असो, आपला विषय पांगत जाईल. या देहामध्ये आल्यानंतर आपण एकच करावं, परमात्मा जेणे तू जोडसी नारायण. ज्या माध्यमातून आपण परमात्म्याची भक्ती करून घेऊ शकू, त्याप्रमाणे तो मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन करावं. भगवद्गीतेची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. म्हणून देहाचे देवाच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी हा देह दिलेला आहे. याच देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. आणि ती जर आपण भगवंताची प्राप्ती जर केली नाही तर त्या आपल्या ती परमात्म्याची प्राप्ती या देहामध्ये आल्यानंतर सुद्धा का करत नाही? का भगवंताची भक्ती होत नाही? तर भगवंताची प्राप्ती का आपल्याला दर्शन का होत नाही? याचे कारण नाथ महाराजांनी, शुकाचार्यांनी, राजा परीक्षितीला नाथ बाबांनी आपल्याला सांगितले. नाथ महाराजांनी काल सांगितलेले उपाय एक काल सांगितला. मनुष्याच्या अंतकरणामध्ये असणारी जन्मानुजन्माची पंचविषयाविषयीची आसक्ती आणि त्या आसक्तीमुळे परमात्म्याचं दर्शन होत नाही. जे विषय कल्पोने चित्ती नाना तप आचरती, त्या नवे माझी प्राप्ती जाण निश्चिती कुट योगी ते. ज्या कनक दुसरा उपाय दुसरा प्रतिबंध सांगितला, महाभयंकर प्रतिबंध सांगतात. ज्या कनककांता आवडे चित्ती, ज्यासी लोकेशनाची आसक्ती, त्यासी नव्हे माझी प्राप्ती, ते जाण निश्चिती कुट योगी. ज्यांच्या अंतकरणामध्ये स्त्रीविषयीची, द्रव्याविषयीची आसक्ती आहे,
लोकांनी मानावं, लोकांनी पाया पडावं, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, पद मिळावेत, अशी ज्याच्या अंतकरणामध्ये खुमखुमी आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, त्याने परमात्म्याचं दर्शनाकरता त्याला तो खूप अनधिकारी आहे, तो परमात्म्यापासून फार दूर आहे, परमात्म्याचं दर्शन त्याला होणार नाही. म्हणून परमात्म्याच्या दर्शनाकरता याविषयीची अंतकरणातली जी आवड आहे ती आवड निवृत्त करावी. आज नाथ महाराज पुन्हा तिचं चौथं साधन सांगतात की नाथ महाराज सांगतात जो जगमानी अज्ञान तेथ मी एकचे सज्ञान तुकुट योगी संपूर्ण कल्पांतेही जाण न पवे माते. नाथ महाराज म्हणतात की बाबा जो स्वतःला ज्ञानी समजतो आणि साऱ्या जगाला अज्ञानी समजतो अशा माणसाला कधी माझी प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञानियांच्या राजांना सुद्धा लढिवाळपणानं माईसाहेब मुक्ताई सांगते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दादा ताटी उघडा. हे जग तुम्हाला त्रास देते, हे अज्ञानी असं तुम्ही म्हणतात का? तुम्हाला वाटतं तुम्ही साधू झाले आणि जग काय अभक्त आहे? एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले, बाकीचे काय साधू नाही. अरे बाबा ते सुद्धा. म्हणून आपण ज्ञानी आहोत आणि बाकीचे अज्ञानी आहेत, ते असे ना का त्यांच्या कर्मानं, परंतु त्यांना आपण अज्ञानी समजू नये. दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी समजणं हीच मुळात चुकीचं आहे, हाच दोष आहे. आणि कमी दुसऱ्याला तो समजतो ज्याच्यामध्ये कमी आहे, ज्याच्यामध्ये कमी आहे तोच दुसऱ्याला कमी समजतो, ज्याच्यामध्ये दोष आहे तोच दुसऱ्यामध्ये दोष समजतो. अगदी सोपा आहे ना हो. डोळ्याला चष्मा ज्या रंगाचा लावलेला असला त्याला समोरचं जग कसं दिसेल? त्याच रंगाचं दिसणार आहे. तसं आपल्या तुकोबाराय म्हणतात, कासया गुणदोष पाहू आणि काचे मज काय त्याचे उणे असे. लोक माझी निंदा करतात, लोक माझ्यामध्ये गुणदोष पाहतात, याचं कारण काय? माझ्यामध्ये काहीतरी उणीव त्यांना दिसली, मी दुसऱ्याचे गुणदोष कशाला पाहू? म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात, भगवान सांगतात की ब्रह्मदेवा, जो मला स्वतःला सज्ञान समजून जगाला अज्ञानी समजतो आहे तो कुटयोगी आहे, आणि त्याला त्या कुटयोग्याला कल्पांतामध्ये सुद्धा कल्पचे कल्प गेले तरी माझं दर्शन होत नाही, तो माझ्यापर्यंत पोहोचत नाही. पण का हो, कालचा 1 तास प्रवचनामध्ये आणि आजचेही 15-20 मिनिट नुसतं कुटयोगी 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 चाललं. हा कूट शब्दाचा अर्थ तरी काय आहे? नेमकं हे कूट आहे कशाचं? शेंगदाण्याचं कूट आहे, बदामचं कूट आहे, नेमकं कूट आहे कशाचं? याला कूट म्हणजे काय हे तर पहिल्यांदा सांगा. म्हणजे कुटयोगीचं ठीक आहे, कुटयोगी म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये काय श्रीविषयीची आसक्ती आहे, ज्याच्या चित्ता आवड आहे, ज्याच्या चित्तामध्ये धनाविषयीची आवड आहे, ज्याला लोकसेनेची आवड आहे, ज्याच्या चित्तामध्ये विषयाची आवड आहे, असे लोक जे जगाला अज्ञानी समजतात आणि स्वतःला सज्ञान समजतात, अशा लोकांना तुमचं दर्शन होत नाही हे खरं आहे. पण त्यांना तुम्ही कुटयोगी म्हणतात, पण नेमकं कुट याची सुरुवात आहे कुठून ते तर आम्हाला सांगा. भगवान सांगतात, ब्रह्मदेवा ऐका ना, आता आज तोच विषय सांगून संपवायचा हा विषय, मागे मला पुढचा विषय बोलायचा आहे. भगवान म्हणतात भगवान म्हणतात की कूट म्हणजे काय? तुझ्या मनात शंका येऊ देऊ नको. कूट म्हणजे काय ते मी सांगतो. कूट ऐसे देहाते म्हणती. किती जवळचा अर्थ आहे. कूट ऐसे देहाते म्हणती, त्या देहासी ज्या आसक्ती, त्यासी कदा नवे माझी प्राप्ती, ते जाण निश्चिती कुटयोगी. या देहाला कूट असं म्हणतात. कूट, या देहाला कूट म्हणतात.
म्हणजे कूट म्हणजे काय आपल्या साध्या भाषेत सांगू का, मला कल्पलेला अर्थ, मला स्फुरण पावलेला अर्थ. कूट म्हणजे कुटून तयार केलेली भुकटी, म्हणजे एक बारीक केलेला, हे जाडचं बारीक केलं, स्थूलाचं म्हणजे त्याप्रमाणे पंचमाभूत जे आहेत या पंचमाभूतांना एकत्र करून तयार केलेला हा देह, त्यांचं कूट म्हणजे हा काय आहे, देह आहे. असा एक, किंवा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, असा एक कूट म्हणजे या देहाला तात्पर्य, देहाला काय म्हणतात, कूट म्हणतात. का म्हणतात याचा विषय होऊ द्या, पण देहाला कूट म्हणतात भगवान सांगतात. आणि त्या देहाची आसक्ती, या देहाची ज्याला आसक्ती आहे तोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होत नाही. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा आम्हा वारकऱ्यांचं लक्षण सांगतात. परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचं असेल, वारकरी कोणाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं, या देहावर विसर, या देहाचा विसर पडला पाहिजे, या देहावर, या देहाची आसक्ती सुटली पाहिजे. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बा परकुमा देवीवर विठ्ठलाचा वारीकर. तो वारकरी आहे, तो योगी आहे, परमात्म्याची भेट करणारा, जो या देहावर उदार झाला. तुकोबार आहे तर ठामपणे सांगतात, परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर या देहाचा निराशच झाला पाहिजे. जोपर्यंत या देहाचा निराश होत नाही तोपर्यंत त्याने लोकांमध्ये किती डांगोरा पिटवला, मी हबप आहे, आणि किती लाखाच्या गाडीमध्ये फिरून लोकांनी किती मोठमोठाले हार, किंटलच्या फळांचे हार घालू द्या, तरीही सुद्धा त्याला देहाची आसक्ती आहे. तोपर्यंत परमात्मा प्राप्ती नाही. लोकांची मान्यता मिळेल, लोकांकडनं पैसा भरपूर मिळेल, ओ पैशाच्या गादीवर लोळेल, अजून काय सांगू, तरीही पण त्याला तेच आहे, परमात्मा प्राप्ती त्याला नाही. तुकोबरा तुका म्हणे नाही निरसेला देह, तोवरे अवघे संसारिक. जोपर्यंत हा देहाची आसक्ती आहे तोपर्यंत संसारिकच आहे. म्हणत ना का हबप, म्हणत ना का कीर्तनकार, करू द्या ना 4-4 महिने प्रवचन, परंतु देहावर जर आसक्ती असेल तर त्याला भक्त म्हणता येत नाही त्याला. आणि एवढा आपण विचार पाहिला, प्रायः विचार केला तर वेदांताचे सिद्धांत आणि प्रक्रिया अस्खलित न थांबता तैलधारावत असे जळधार गंगेच्या ओघापाने सरसर एकदा सुरुवात केली की 3-3, 4-4 तास प्रक्रिया वेदांताच्या सांगतात. ग्रंथ न उघडता ग्रंथाचं विवेचन करतात, पण विचार तो आहे, परंतु आचार काय आहे. विचारामध्ये तत्वज्ञान आहे, पण आचारामध्ये मात्र वेदांताचा विचार, या विचार आहे विचारामध्ये, परंतु आचारामध्ये चार्वाकाचंच तत्वज्ञान आहे. चार्वाक म्हणतात कुठला, देहात्मवाद्याला चार्वाक म्हणतात. देहाची आसक्ती जोपर्यंत तोपर्यंत चार्वाकाचा आहे. वेदांताचा विषय सांगत असेल, वेदांताचे ग्रंथ सांगत असेल, परंतु आचार, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ज्या देहावरचा प्राण्या कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. प्राण्या कामी भरू, देहाची वरी आदरू. तुम्ही सांगा ना हो, आपला जास्तीत जास्त वेळ कशात जातो, भजनात जातो का भोजनात जातो, तुम्ही सांगा. आमचं शास्त्राचं जाऊ द्या, भजन नावाला आहे, पटकन भजन करा, हरिपाठ मारा, चटकन घ्या, काकळा चटकन करा, आणि भोजन निवांत करू. वा पट्ट्या, चारवा काय नाही तर काय आहे. आपल्यापेक्षा आपण फक्त बोलतो, कारण आपला मनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये आसक्ती कशाची आहे, देहाची आहे. आपला आदर देहाचा आहे. या देहाच्या संगोपनामध्येच आपला जास्तीत जास्त वेळ जातो. म्हणून याचा अर्थ देहाचं संगोपन करू नये का, देहाचा सांभाळ लालन पालन करू नये का, करावं, परंतु आसक्ती ठेवू नये. आसक्ती काय आहे, आसक्ती ही बाधक आहे. आपण त्याच्यामध्येच गुंतून राहतो. ओ
8 दिवसानंतर पंगत द्यायची आहे. काय भाजी बनवायची, किती मटेरियल लागेल, त्याची तयारी 8 दिवसात तयारी करू नये. पण असं नाही, पण त्यामध्ये गुंतून राहू नये. देहाची आसक्ती सोडून द्यावी. देहाच्या आसक्तीमध्ये पालन पोषण करावं, कारण त्याच्याशिवाय परमार्थ घडणार नाही. हो, भजन करायचं म्हटलं तर देहाशिवाय घडणार आहे काय? देहच नसला भजन घडेल का? नाही. ते भजना करता तर देहाची अत्यंत कथेची सामुग्री देह अवसानावरी. तुकोबराय म्हणून सांगतात ना, देह आहे म्हणून तर भजन घडतं आणि याच देहामध्ये घडत असतं. म्हणून परंतु या देहाची विषयीची आसक्ती नाही. तुकोबराय म्हणतात की देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जवनो हे. तुकोबराय म्हणतात या ठाया पाविजे, किंवा देहाच्या निरासे, देहाचा निराश होणे म्हणजे भक्तिशास्त्रात संत वाङ्मयाच्या संतांच्या भाषेत सांगू, या देहावर उदास होणे. देहाची आसक्ती सोडणे म्हणजेच देहावर उदास होणे. आणि जोपर्यंत आपण देहावर उदास होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. भगवान तेच सांगतात, देहाची आसक्ती असणाऱ्या माणसाला माझी भेट होत नाही, म्हणून त्यासी कदा नव्हे माझी प्राप्ती, जाणते निश्चिती कुट योगी. मग आता आपलं आपण करायचं, आपलं आपण ठरवायचं, आपण किती पारमार्थिक आहोत. हे काही कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं, हे काही कोणाच्या म्हणण्यावर अवलंबून नाही. आपलं आपण परीक्षण करावं. मी मागे 1-2दा बोलून गेलो आणि पुन्हा बोलेल. तुम्हाला पटत नसेल, घ्यायचं नसेल तर नका, परंतु माझ्या मनात ठसण्यासाठी तरी कमीत कमी परमार्थ हा आत्मपरीक्षणाचा आहे. आपण आपल्या आत डोकावून पहा, आपल्यामध्ये काय आहे, ते आपण कुठपर्यंत आलोय, आपला विचार आपण करा. ही जी चिंतन चालू आहे, ही जी सेवा चालू आहे, ही उपदेश म्हणून नाही, लोक सुधरावी या भावनेतून नाही, लोकांनी सत्यत्वाचा, संत वाङ्मयाचा, संत विचाराचा, आत्मोद्धाराच्या विचाराचा स्वीकार करावा म्हणून. ओ, सुधारण्याकरता ज्ञानोबा तुकोबरायांना लोक परामुख झाले. ज्ञानोबा तुकोबरायांचं ऐकलं नाही, आपल्यासारख्या तुटपुंजाचं कोण ऐकणार आहे? म्हणून उपदेश म्हणून नाही, सुधरावे म्हणून नाही, तर स्वीकार करावा. आज स्वीकार केला तर कदाचित पुढे केव्हा तरी त्याचा स्वीकार केल्यानंतर त्याचा आचार जीवनामध्ये निश्चित होईल आणि जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती निश्चित होईल. म्हणून आपण याचा विचार करावा, याचा स्वीकार करावा. एवढ्याकरता अट्टहास, एवढ्याकरता ही विचार चिंतन सेवा, आपण आत्मपरीक्षण करावं. आपल्या चित्तामध्ये स्त्रीविषयीची आवड आहे का? आपल्या चित्तामध्ये पैशाविषयीची आवड आहे का? आपल्या चित्तामध्ये विषयाविषयीची आवड आहे का? आपल्याला देह आवडतो का? जर देह आवडत असेल, ह्या गोष्टी आवडत असतील, तर आपल्याला परमात्मा प्राप्तीपासून आपण खूप लांब आहोत. परमात्मा प्राप्ती आपल्याला होणार नाही. मग होणारच नाही का? होईल. काय करावं लागेल? चित्तातली विषय वासना सोडून द्यावी लागेल. स्त्रीविषयीची, धनाविषयीची, लोकेशनेविषयीची, मानमान्यतेविषयीची आवड सोडून द्यावी लागेल आणि देहाविषयीचा आदर जो आहे, देहाविषयीची जी आसक्ती आहे, ती आसक्ती सोडून द्यावी लागेल. तेव्हा परमात्म्याची प्राप्ती मग आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग आपण कुटयोगीच आहोत असं आपण आपल्याला भगवंताच्या भाषेत आपण कुटयोगी आहोत असं निश्चित आपल्या मनाला आपण समजून घ्यावं. कोणी म्हणण्याची गरज नाही, कारण दुसऱ्यानं म्हटलं की माणसाला राग येतो. तो असला तरी मूर्खाला मूर्ख म्हटलं तर त्यालाही राग येतो. कोणाला? मूर्खाला मूर्ख म्हटलं तर, कारण त्यालाही वाटतं आपण शहाणेच आहोत. मूर्खाला सुद्धा तसं कोणी म्हटल्यापेक्षा आपण कुठं आहोत हे आपलं आत्मपरीक्षण करावं. तात्पर्य, कौटयोगी जो आहे असा देहात्मवादी, देहाची आसक्ती असणारा, त्याला सुद्धा परमात्म्याचं दर्शन होत नाही. आणि अशी स्थिती भगवान ब्रह्मदेवाला सांगतात, ऐसी कुटयोग्याची स्थिती देव सांगत से प्रजापती, तपे तुष्टला लक्ष्मीपती,
होत वरद मूर्ती विधातया. ब्रह्मदेवाला वर भगवान नारायण परमात्मा प्रसन्न झालेले आहेत. आणि प्रसन्न होऊन का प्रसन्न झाले तर त्यांनी तप केलं, उत्कृष्ट अशा प्रकारचं तप केलं. आणि तप करून प्रसन्न होऊन परमात्मा वरद मूर्ती विधातया म्हणजे वर देण्याकरता, वर देणाऱ्यामध्ये ज्याचं सर्वात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठ वरवर असणारा तो परमात्मा, वरद मूर्ती असणारा परमात्मा विधात्याला ब्रह्मदेवाला प्रसन्न झाले. आणि काय म्हणतात, वरम वरय भद्रंते वरेशं माभिवांछितं श्रेय परिश्राम पुंसो दर्शनावधी. भगवान सांगतात याचा अन्वय असा आहे, वरम वरयः भद्रम ते वरेशम. वरम याचा अन्वय आपल्याला पाहायचा आहे, ब्रह्मन हे ब्रह्मन, वरेशम मा अभिवांछितम वरम वरय ते भद्रम पुंसः श्रेयः परिश्रामः मद्दर्शनावधीही. असा याचा अन्वय आहे. याचा आता अर्थाचा विचार करत असताना अर्थ असा करता येतो आपल्याला, ब्रह्मन हे ब्रह्मदेवा, वरेशम मा अभिवांछितम म्हणजे वर देण्यास समर्थ असणारा जो मी आहे असा माझ्या जवळून, माम म्हणजे माझ्या जवळून, अभिवांछितम म्हणजे इष्ट अशा प्रकारच्या, वरम वराला, वरय मागून घे, ते म्हणजे तुझे, भद्रम कल्याण असो, भद्रम म्हणजे तुझे कल्याण असो, पुंसः म्हणजे मनुष्याचा, श्रेय हा परिश्रम हा म्हणजे कल्याणासाठी जो प्रयत्न आहे, कल्याणाकरता करण्याचा जो श्रम आहे, परिश्रम आहेत, कष्ट आहेत, मद्दर्शनावधीही माझ्या दर्शनापर्यंतच त्याचे श्रेय कल्याणाचे प्रयत्न आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे, म्हणजे सरळ जर पाहायचं झालं तर ब्रह्मदेवा मी वर देण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून वर देण्यासाठी समर्थ असल्यामुळे यास्तव तुला जे इष्ट असेल, जे तुला कल्याणकारक वाटत असेल ते माझ्याकडून मागून घे. का तर या आपलं आत्यंतिक कल्याण साधून घेण्याकरता मनुष्याचा जो श्रम असतो तो श्रम कुठपर्यंत करावा लागतो, माझ्या प्राप्तीपर्यंत. आणि माझं दर्शन झालं की त्याला पुन्हा कल्याणाची, उद्धाराचं साधन करण्याची गरज नाही. ओ नदीने कुठपर्यंत वाहावं, समुद्राला मिळेपर्यंत. समुद्राला मिळाल्यानंतर वाहण्याची गती खुंटली, कारण त्याप्रमाणे असं याचा अर्थ, या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला. आता नाथ महाराज काय म्हणतात, नाथ महाराज सांगतात, संतोष श्रीनारायण ब्रह्मयासी म्हणे आपण, जे अभिष्टवांसी तुझे मन, तोवर संपूर्ण मागवेगी. संतोष श्रीनारायण ब्रह्मयासी म्हणे आपण. ब्रह्मदेवाला श्रीनारायण परमात्मा म्हणतात. संतोष होऊन, आनंदाने, प्रसन्न होऊन म्हणतात की जे अभिष्टवांची तुझे मन, तो वर संपूर्ण माग. जे तुझी मनामध्ये इच्छा असेल तो वर मला तू मागून घे, लवकर माग. का लवकर माग, वरा माझी वरिष्ठ, तुझं जो वाटेल श्रेष्ठ, मागता अति उत्कृष्ट, तोही उद्भट वर देईन मी. भगवान म्हणतात, जो वरांमध्ये श्रेष्ठ वर असेल, तुला जे उत्कृष्ट वाटत असेल, श्रेष्ठ वाटत असेल ते माग. अति उत्कृष्ट मागत असला तरी तोही उद्भट वर
तो सुद्धा मी तो अतिश्रेष्ठ असला तरी मी तुला काय करील देईल. कारण भगवंताची काय झालेली आहे प्रसन्नता झालेली आहे. तवची प्राणी पावती श्रम तवची देखती विरंद्व विषम तवची भोगिती जन्म मरण जव श्रद्धे हरिनाम नये वाचे. माणसाला जीवनामध्ये श्रम कुठपर्यंत आहे, प्राण्याला जीवाला श्रम कुठपर्यंत आहे. तवची देखती द्वंद्व विषम म्हणजे जीवनामध्ये विषमता आहे. सुख दुःख शीत उष्ण मान अपमान ह्या ज्या गोष्टी आहे माणसाच्या जीवनात कुठपर्यंत आहे. तवची भोगती जन्म मरण मनुष्याला जन्म मरण कुठपर्यंत आहे. जव श्रद्धे हरिनाम नये वाचे जोपर्यंत श्रद्धेनं भगवंताचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये जन्म मरणाची खंती आहे. आणि भगवंताचं नामस्मरण करत नसेल तर खंती ते न करा होणे गाढव कुतरा. जर भगवंताचं नामस्मरण करत नसेल तर पुढचा जन्म निश्चित आहे, मरण निश्चित आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण ज्याच्या जीवनात घडलं तो त्याला दुःख त्याच्या जीवनामध्ये आहे. नाथ महाराज सांगतात हरिभजनी जे विन्मुख त्यासी सदा द्वैत सन्मुख महाभयसी दुःखदायक प्रपंच देख दृढ वाढे. त्याच्या मागे प्रपंच वाढतो, त्याला दुःख जीवनामध्ये प्राप्त होतं. त्याच्या जीवनात सतत द्वैत आहेत, सुख दुःख त्याच्या जीवनात आहे. कोणाला? जो हरिभजनी विन्मुख, देवाच्या भजनाला जो विन्मुख आहे. हरिनाम पडता श्रवणी ज्याचे विघ्न ज्याचे रिघे अंतकरणी सकळ पापा हो निधुनी हरिचरणी जो विनटे. ज्याला भगवंताचं नामस्मरण घडलं त्याला पाप राहत नाही, त्याच्या जीवनामध्ये काहीच दुःख राहत नाही. तवची द्वंद्व देशात द्वेषाची खोडी तवची विषयाची गोडी तवची पापाची तया गोडी जव नामा अन अवघडी नये वाचे. अवघड म्हणजे प्रयत्न करूनही जर मुखात देवाचं नाव येत नसेल तर देवाचं नाव जर मुखात प्रयत्न करूनही येत नसेल तर त्याच्या जीवनामध्ये पाप कायमचं शिल्लक राहतं. त्याच्या जीवनातलं द्वंद्व कधी द्वेष कधी संपत नाही. पण एकदा भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये आलं की त्याच्या ठिकाणचं द्वंद्व वगैरे सर्व पडून जातं. अवचता तोंडाल्या हरी सकळ पापे पातके संहरी ते हरी नाम निरंतरी जे निज गरजरी गरजती. म्हणजे अचानक जर परमात्म्याचं नाव मुखात आलं तर विघ्न जे आहेत ना, संकट जे आहेत, दुःख जे आहेत हे पडून जातात. विघ्न राहत नाही तर त्याच्या जीवनामध्ये दुःख राहत नाही, पाप राहत नाही. नामसन कीर्तन साधन पै सोपे जळतील हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. क्षणमात्रे भगवंताच्या नामस्मरणाने पाप नाहीसे होऊन जातात. आता भगवंताच्या दर्शनाचा महिमा भगवान सांगतात. तवची भव भय लागे पाठी तवची मद मोह महातटी हटी तवची अविद्या ही लाठी जव माती निज दृष्टी देखिले नाही. भगवान म्हणतात जोपर्यंत माझं दर्शन होत नाही तोपर्यंत त्याला संसार आहे, संसाराची भीती आहे. जोपर्यंत माझं दर्शन होत नाही तोपर्यंत त्याचा मद आहे, तोपर्यंतच त्याला मोह आहे आणि तोपर्यंतच त्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध आहे. भगवंताचं दर्शन झालं की काम क्रोध निघून जातात, भवभय राहत नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात त्या परमात्म्याला पाहिलं आणि भीतीच गेली. देखिला देखिला देवा माय देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण काय
देवांचा देव पाहिला आणि फिटला संध्य देखिला देखिला देवा आदी देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. परमात्म्याला पाहिलं आणि भीती निघून गेली. परमात्म्याला पाहिलं जन्म मरण कुंठित होतं. परमात्म्याला पाहिलं, परमात्म्याचं दर्शन झालं की परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर कामक्रोध सुद्धा आता राहत नाही. कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता. म्हणजे परमात्म्याचं समत दर्शन जर परमात्म्याचं दर्शन झालं रे झालं की कामक्रोध सुद्धा चालू शकत नाही. तुकोबराय म्हणतात प्रवेश भीतरी केला देवे घातले बाहेरी कामक्रोध वैरी. प्रवेश भीतरी केला देवे. परमात्म्याने हृदयात प्रवेश केला आणि काम निघून गेला. जिथं राम आहे तिथं काम कसं राहणार. म्हणून परमात्म्याने कामची नाही तिथे क्रोधची कैसा. तिथं काम नाही तिथं क्रोध नाही. म्हणजे भगवत दर्शनाने सर्वच सर्व गोष्टी ह्या भवभय निघून जातं. मोह सुद्धा अहंकार सुद्धा निघून जातो. ओ ऐसा पंढरीचं वर्णन करत असताना परमात्म्याचं वर्णन करत असताना अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरी सिगडे खळा पाजर रोकडे. परमात्म्याला पाहिलं, परमात्म्याचं दर्शन झालं की अभिमान राहत नाही. का? या परमात्म्याला अभिमान नाही आणि दुसऱ्याला तो आलेल्या भक्ताला अभिमान होऊ देत नाही. म्हणजे अशा प्रकारचं परमात्मा अभिमानच्या दर्शनाने अभिमान सुद्धा राहत नाही. तवची काम क्रोधाची गोठी जव कल्पना नांदी पोटी तव अहंतेची दृढ गाठी जव माती दृष्टी देखिले नाही. म्हणजे परमात्म्याच्या दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी असतात. आणि एकदा परमात्म्याचं दर्शन झालं कल्पना निघून जाते. कल्पना अभिमान हरी झाला. परमात्म्याचं दर्शन म्हणजे परमात्म्याचं दर्शन होऊन झालं म्हणजे तो कल्पनाही निवृत्त होऊन जाते, अभिमान निवृत्त जातो. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी अज्ञानाच्या पोटात. आणि परमात्म्याचं दर्शन झालं की ते अज्ञानच निवृत्त होते. उपनिषदानं सांगितलं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परमात्म्याच्या दर्शनाने आपल्याला सर्वच सर्व ह्या गोष्टी संशय निघून जातो. अज्ञान मनातलं निघून गेलं म्हणजेच सर्व गोष्टी भीती जी आहे संसाराची द्वित्व जे आहे हे सर्व निघून जातं. म्हणून भगवत दर्शनामध्ये माझी मूर्तीचे निदर्शने भगवंताने सांगितलं याच्यामध्ये एकनाथी भागवतात माझी मूर्तीचे निदर्शने होत डोळ्या पारणे जन्म मरणाचे उथवी धरणे खत पाखडणे विषयांचे. ह्या गोष्टी निवृत्त होऊन जातात. अशा प्रकारे भगवंताच्या दर्शनाचा महिमा, भगवंताच्या दर्शनाचं महात्म्य भगवंताने सांगितलं. सकळ आश्रमाची अवधी प्राणियासी दर्शन सिद्धी मज देखलिया त्रिशुद्धी आधी व्याधी बाधू न शके. माणसाला काहीच राहत नाही. आश्रमाची अवधी म्हणजे सर्वात शेवटचं टोक, प्रयत्नाचं शेवटचं टोक म्हणजे परमात्मा. कल्याणाच्या प्रयत्नाचं टोक परमात्मा आहे. प्राणयासी दर्शन सिद्धी म्हणजे भगवंताच्या दर्शनाने सर्वचे सर्व श्रम समाप्त करून घेतात आणि ते श्रम नष्ट होऊन जातात. श्रम पुढे प्राप्त करण्याचे पुन्हा श्रम करण्याची गरज राहत नाही. तर म्हणून जो परमात्म्याचं दर्शन घेतलं तो त्याला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, पुन्हा श्रम नाही, पुन्हा कष्ट नाही. कारण त्याचं जीवन पूर्ण होते. मज देखलिया त्रिशुद्धी आधी व्याधी बाधू न शके. शारीरिक रोगही राहत नाही आणि मानसिक रोग सुद्धा त्याला राहत नाही.
तो रोग मुक्त होऊन जातो. अरे भवरोग जातो त्याच्या दर्शनाने, तर बाकीचे रोग कुठं राहिले परमात्म्याच्या दर्शनाने. म्हणून अशा प्रकारे भगवान सांगतात की आधी व्याधी बाधू न शके, माझे नाम नासी दुःख कोटी, त्या मज देखलिया निज दृष्टी, संसार पडे उठा उठी, आश्रमाची गोष्टी उरे कोठे. भगवान म्हणतात अरे माझं नुसतं नाव घेतलं तर माझ्या नामस्मरणाने दुःख नाम घेता काय 12 वाटा पडती विघ्ने. तुकोबराय म्हणतात की विघ्न जे आहेत दुःख जे आहेत हे 12